नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वोदय मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. कविता 9 वर्ग 10वा. इथे आपण सगळ्यात आधी शब्दार्थ बघतो आहे. शब्दार्थ तुम्ही वाचू शकता. शब्दार्थ झाल्यानंतर वाक्प्रचार व त्याचे अर्थ लिहा असा प्रश्न आहे, जो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 4 मार्कासाठी असतो. याच्यात आहे नंबर 1 जीव ओवाळणे, 2 डोळे भरून पाहणे आणि 3 राखण करणे. तर याच्या पुढे आपण प्रश्न घेतो आहे काव्य सौंदर्य. प्रश्न पहिला, तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर, सीमेवर लढायला जाणाऱ्या जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना कवयित्री इंदिरा संतांनी औक्षण या कवितेत सामान्य माणसाच्या मनातील भावना सोपी शब्दात मांडल्या आहेत. कवयित्री जनतेचे मनोगत व्यक्त करताना म्हणतात, हे सैनिका, तुझ्या गौरवासाठी, तुझ्यावर उजळण्यासाठी आमच्या मुठीत दौलत नाही. तुझ्या पराक्रमाला दाद देण्यासाठी तुझ्यावर आमचा जीव ओवाळून टाकावा असे वाटते. आणि जरी तो ओवाळून टाकला तरी आमचा जीव तुझ्या प्रचंड कर्तृत्वापुढे अगदी लहान व क्षुल्लक आहे. तुझ्या शौर्याच्या गाथेपुढे आमच्या जीवाचे मोल काहीच नाही. तो फार लहान आहे. आमच्या जीवाची शान अगदीच मामुली आहे. जवानाच्या शौर्यगाथेची ही महती कवयित्रींनी योग्य शब्दात मांडली आहे. पुढचा दुसरा प्रश्न, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं या ओळीतील भावार्थ स्पष्ट करा, किंवा डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी या ओळीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर, औक्षण या कवितेमध्ये कवयित्री इंदिरा संत यांनी सीमेवर शत्रूशी लढायला जाणाऱ्या सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करताना जनसामान्याची कृतज्ञतेची भावना शब्दबद्ध केली आहे. कवयित्री म्हणतात, आमचे रक्षण करण्यासाठी तू स्वतःच्या प्राणांची बाजी लावतोस, तेव्हा भारतीय जनतेच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहतात. या असंख्य आसवांच्या ज्योतींनी आम्ही तुला ओवाळतो. या सामान्य माणसाच्या डोळ्यात तेवणाऱ्या ज्योतीच तुझी पाठराखण करणार, रक्षण करणार आहेत. तू सुखरूप माघारी यावे व चिरंजीवी व्हावे म्हणून दीनदुबळ्यांच्या आसवांच्या ज्योतींनी मंगलदीपाची आरती घेऊन तुला मनापासून ओवाळणार आहोत. जनसामान्यांच्या मनात जवानांबद्दल असलेली आत्मीयता व कृतज्ञता कवयित्रीने भावपूर्ण शब्दात मांडली आहे. तिसरा प्रश्न, सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो या विधानातील भाव स्पष्ट करा. उत्तर, सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देतात. ते दिवस रात्र अथक देशसेवा करतात. भारतीय जनतेला सुखाने 4 घास खाता यावेत व सुखाची झोप मिळावी या हेतूने सर्व जवान डोळ्यात तेल घालून जागृतपणे सीमेचे रक्षण करतात. त्यांच्या पराक्रमामुळे व शौर्यामुळे शत्रूची वाकडी नजर भारतीय भूमीवर पडत नाही, असा भारतीय सेनेचा वचक आहे. प्रसंगी प्राणांची बाजी लावून सैनिक देशाचे रक्षण आत्मीयतेने करतात. भारतीय भूमीवर शत्रूचा हल्ला होणार नाही याची ते रात्रंदिवस दक्षता घेतात. कधी काळी शत्रूचे आक्रमण झालेच तर धैर्याने शत्रूशी मुकाबला करतात. युद्धाची झळ ते भारतीयांना पोहोचू देत नाही. म्हणून सैनिकांच्या कर्तव्य तत्परतेमुळे आपण अत्यंत सुरक्षित राहतो. हे विधान सार्थ आहे, योग्य आहे. पुढचा प्रश्न चौथा, कवितेच्या संदर्भात दीनदुबळे याचा अभिप्रेत अर्थेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर, देशवासियांच्या सुरक्षिततेसाठी सैनिक सीमेवर जागृत राहतो, प्रसंगी प्राणांची बाजी लावतो. सुसाट
पळणाऱ्या गोळीबाराला, धुराच्या लोटात आणि अवतीभोवती धडाडणाऱ्या तोफांची पर्वा न करता तो शत्रूशी निकराने लढतो. तो आपले कर्तव्य सचोटीने पार पाडतो. देशवासीय निश्चिंत मनाने 2 घास खातात, कारण सैनिक त्यांची राखण करतो. अशा सैनिकाला जनता काय उपहार देऊ शकते? ती फक्त त्याचे भले चिंतून त्याचे औक्षण करते. त्याला चिरंजीवित्वाचा आशीर्वाद देऊ शकते. देशवासियांच्या हाती त्याला द्यायला धनदौलत नसते, तशी त्यांची ऐपत नसते. म्हणून कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या भारतीयांना कवयित्रीने दीनदुबळे म्हटलेले आहे. 5वा प्रश्न. देशसेवा हीच ईश्वर सेवा समजून अर्थ करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हाला काय करावेसे वाटते ते लिहा. किंवा सैनिकांबद्दलच्या तुमच्या भावना स्वतःच्या शब्दात व्यक्त करा. उत्तर. भारतीय सैनिकांनी जनतेच्या सुरक्षिततेचा वसा घेतला आहे. अत्यंत जागरूकपणे जवान सीमेचे रक्षण करतात. ही एक उच्च कोटीची देशसेवा आहे. देशासाठी बलिदान करणारे जवान हे ईश्वराला प्रिय आहेत. देशसेवा हीच ईश्वर सेवा असे मानणाऱ्या या देशभक्तांसाठी कृतज्ञतापूर्वक आम्हा विद्यार्थ्यांनी काही ठोस अभियान राबवणे गरजेचे आहे. राष्ट्रीय व इतर सणांच्या शुभेच्छा भेटी त्यांना देऊ शकतो. त्यांना आपण पत्र पाठवून कृतज्ञता व्यक्त करावी असे मला वाटते. विद्यार्थ्यांचे काही मनोरंजक कार्यक्रम प्रत्यक्ष त्यांना दाखवावेत असेही वाटते. त्यांच्या कुटुंबातील माणसांना भेटी देऊन प्रेम व्यक्त करणे ही एक माझ्या आवाक्यातील गोष्ट आहे. त्यांच्या शौर्याचा सत्कार सामाजिक संस्थांच्या पातळीवर घडवून आणावा असेही मला वाटते. शाळांमध्ये नवीन पिढीसमोर सैनिकांच्या मुलाखती आयोजित करता येतील. त्यामुळे आपल्या हातून थोडी देशसेवा घडेल. येथे आपला औक्षण या कवितेची प्रश्न उत्तरे, शब्दार्थ आणि वाक्प्रचार अर्थ ही प्रश्न समाप्त झालेले आहेत. पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.